खाली बघा देऊ, मुलं डेंजर आहे. याला काम धंदे नव्हते, कुठे पण घेऊन येतो. ते पाहू शकता तुम्ही. छोटासा स्पॅच आहे पण खूप स्लिपरी आहे. पडण्याची शक्यता आहे, आलात तर सावकाश आहे. ते आपल्याला इथून ट्रेक करत जायचं. हा, तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हेल्मेटमध्ये आहे कारण पाऊस भरपूर आहे. तर आज आहे 26 जुलै, रविवार, आणि दुपारचे 1 वाजलेत. आपण आहोत मुरबाड रोडवर, आणि आज आपण चाललो आहोत कुठला वॉटरफॉल देऊ? कुडेरान वॉटरफॉल. देवने शोधून काढलाय हा वॉटरफॉल, कुडेरान वॉटरफॉल. तर आपण मुरबाड रोडला आहोत. आता बारवी डॅम साईडला जायचंय आपल्याला. तिकडून एक राईट साईडला गावातून रस्ता गेलाय, तिकडे जायचंय. तर चला. या साईड. खाली होती आहे. तर मित्रांनो, तुम्ही मुरबाड रोडवरून सरळ आलात आणि बारवी डॅमचा टर्न गेला की त्यानंतर एक तुम्हाला इथे राईट साईडलाच बोर्ड दिसेल, सिद्धी फार्म. तिकडून राईट घेऊन सरळ जायचं आहे. इथून अंदाजे 10-11 किलोमीटर रस्ता आहे सरळ कुडेरान वॉटरफॉलसाठी. तर मित्रांनो, तुम्ही त्या टर्नवरून आतमध्ये आलात सरळ सरळ 10-11 किलोमीटर की तुम्हाला इथे राईट साईडला एक बोर्ड दिसेल, स्वामी ढाबा करून. इथून तुम्हाला राईट जायचं. इकडे राईट साईडलाच आहे कुडेरान वॉटरफॉल. कुठला बदलापूर म्हसा रोडवर. गावाचं नाव आहे बोराडपाडा. इथे राईट साईडला तुम्हाला जायचं इथून. तर काय इथं बघा लावणी चालली आहे. तर हे पहा मित्रांनो, समोरच पार्किंग आहे. एक त्या टर्नवरून, स्वामी ढाबावरून 1-2 किलोमीटर आतमध्ये आलात की इथे तुम्हाला राईट साईडला गाड्या पार्क दिसतील. इकडूनच हे बघा, राईट साईडला गाड्या पार्क आहेत. चालू ठेव. नीट चालवा. सरळ बाईक पार्किंग एरिया आहे. ओ बापरे, रस्ता थोडा रिस्की आहे. बाईक जमली तरच घेऊन या, नाही तर बाहेर पार्क करा गेटवर. मला जमते कारण आपली एक ऍडव्हेंचर प्लस टुरिस्ट बाईक आहे. ऑफरोडिंग पण आहे. ऑफरोडिंग पण आहे. आणि मित्रांनो, बाईक बघा इकडे किती आहेत. भरपूर जण आलेले आहेत कुडेरान वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी. आमची बाईक ऑल इन वन हे गाईज. चला, देव महाराज उतरा. तर बाईक पार्क झाल्यानंतर मित्रांनो, इथून येताना इथून या अंतरावरून छोटासा स्पॅच आहे पण खूप स्लिपरी आहे. पडण्याची शक्यता आहे, आलात तर सावकाश आहे. पाऊस, खूप पाऊस आहे. घरातून निघाल्यापासून खूप पाऊस आहे. साधारण मी 1.25 तास लागला मला माझ्या घरापासून यायला. 36 किलोमीटर आहे. पाऊस असल्या कारणाने मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेला आहे. थोडासा व्हिडिओ फॉगी वगैरे येऊ शकतो किंवा क्लिअर नाही दिसू शकत. पाहिलं, रस्ता गुम नाही झाला. रस्ता इकडून आहे, आपण या साईडने जाऊया. तर मित्रांनो, रस्ता फिसलन भरा आहे. पाऊस असल्या कारणाने पाणी पण आहे. रस्ता एकदम चिकट चिकट आहे. जमलं तर साईडने इथून गवतातून जा. खूप स्लिपरी आहे रस्ता, खूप उतरण आहे इथे. तर रस्ता चुकलोय मित्रांनो. 5 मिनिट पण नाही झाले स्टार्ट झालेले. इथं कोणी नाहीये आणि इथून भरपूर वाटा जात आहेत. इकडे पण जाते, इकडे पण जाते. कुठून जायचं काही समजत नाही. 3 वाटा चालले तिथून. हा, 3 वाटा चाललेत गाईज. 3 वाटा चालले. जायचं कुठून तेच कळले नाही. हे वॉटर क्रॉसिंग करायचे आपल्याला मित्रांनो. हे दादा चाललेत एकदम कडक. चल देऊ, आर यू रेडी? यस सर. खाली बघा देऊ, मला डेंजर आहे.
याला काम धंदे नव्हते, कुठे पण घेऊन येतो. नाही, प्रबलगड तर नेक्स्ट लेवल आहे. हा तर छोटासा आहे, त्या सामने काहीच नाही. हे आपल्याला इथून ट्रेक करत जायचंय. नजारा बघू शकता मित्रांनो, काय मस्त नजारा आहे. चला. हा हा, गाई चरत आहेत ना. काय मस्त वाट आहे मित्रांनो. तिकडे लांब भात शेती चालू आहे, लावणी चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा एक मित्रांनो छोटासा वॉटरफॉल. एवढं पण ऍडव्हेंचर पसंत आहे. कप घरी आराम करायचा तर मला जबरदस्ती घेऊन आला. तर हे पहा मित्रांनो, इथून आपल्याला छोटासा वॉटर क्रॉस करायचा आहे इकडे. आणि इकडे खालच्या साईडला नजारा बघा, हा वॉटरफॉलचा नजारा. इकडेच कुठेतरी वॉटरफॉल आहे. अजून थोडासा ट्रेक करत जायचं आपल्याला. चला. चल स्लिपरी असेल हो. हा तसं नाही, डर लागेल. नाही नाही, स्लिपरी नाही एवढा. ये इकडे चल. अरे यार, भीती वाटते ना, स्लिपरी बिपरी असते यार. थांब एक मिनिट, आपल्याला जपून जपून चालायचं आहे. हा हा, काय मस्त ट्रेक आहे मित्रांनो, एकदम निसर्गाने भरलेली, म्हणजे जंगलांच्या मधून मधून चारो तरफ हरियाली ही हरियाली. मित्रांनो, जर तुम्ही इथं आलात तर कचरा करू नका. काय काय सांग परत. जर मित्रांनो तुम्ही इथं आलात तर कचरा करू नका. हे बघा कसं कचरा घेऊन ठेवलाय. हा यार, दारूच्या बाटल्या वगैरे, वेफर वगैरे खातात, सगळं इथंच फेकून जातं. तुम्ही जर येताय तर तुम्ही पॉलिथिन घेऊन या, त्यात सगळं कचरा ठेवा. हा, त्यासाठी कचरा न होऊ म्हणून देऊनी काहीच स्नॅक्स खायला घेतलं नाही. असं झालंय. बोलला मी इथून बाहेर गेल्यावर खाईन. आणि मित्रांनो, मला वाटतं आपण वॉटरफॉलला पोहोचलो आहेत. काय आवाज येतोय वॉटरफॉलचा एकदम. हा मित्रांनो, खूप पाणी आहे, खूप फोर्स आहे पाण्याला, खूप म्हणजे खूप. आपल्याला इथून खाली उतरून जायचं आहे तसा. चला चल देऊ. पप्पा, चल ए पायवर इथून जाशील. थांब थांब. लेट्स ट्राय. तुम्ही थोडा खाली जा, तुम्ही हात द्या मला. हा ये. थांबा थांबा, हात द्या. हा दिला ना, आरामात आहे. अबे आलो खाली. देऊ तसा आपला डेंजरस आहे. सेम माझ्यावर गेलाय. चल इकडून. आणि मित्रांनो, मी काय पाहतोय समोर. रौद्र रूप धारण केलं. एवढा पाणी आहे, भयानक फोर्स आहे पाण्याला, जबरदस्त. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे पहा मित्रांनो, हो 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 हो, काय फोर्स आहे पाण्याला, जबरदस्त. चला ना. हम्म. पाण्याचा फोर्स पहा मित्रांनो, काय फोर्स आहे पाण्याला. मला का खेचतोय. अबे मेरे को खींच रहा है, खींच मत.
आणि बघा पाणी मित्रांनो, जबरदस्त फोर्स आहे पाण्याला, जबरदस्त. इथे इथे गेला ना डायरेक्ट गेला खाली. काय असं वाटतं बीचवर एवढा खतरनाक फ्लो चाललाय. कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे पाणी गढूळ आहे. जर पाऊस पडल्याने 1-2 दिवसाच्या गॅपने आलात ना तर तुम्हाला पांढरा शुभ्र पाणी भेटेल. आता पाऊस कंटिन्यू आहे ना त्यामुळे गढूळ आहे पाणी जरा. बघा इथे एवढ्या लांब हे थर्मोकोलचे तुकडे वाहत आहेत नुसते. खालच्या साईडला ते एवढे थर्मोकोलचे तुकडे आहेत. मी वर आलो, खूप घाण, खूप कचरा तिथे जमा झालाय. हे बघा, हे अक्कल शून्य गाढव हे थर्मोकोल घेऊन आले तिथे पाण्यामध्ये पोहायला का त्याला काय माहिती. सगळीकडे थर्मोकोल थर्मोकोल करून ठेवलंय. काय बोलायचंय, हे भैया लोकच वाटतात मला काय. काहीतरी ऍक्शन. हे बघा पाण्याचा फोर्स बघू शकता तुम्ही. काय करतोय? तर मित्रांनो परत पाऊस आलेला आहे. पाऊस येतो जातो, कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्यामुळे काय शूट करायला भेटत नाही प्रॉपर, तरी पण आपण ट्राय करतोय. जलपरा बस बस. सुंदर नजारा मित्रांनो, पाठी पाहू शकता तुम्ही. डुबकी मार डुबकी. पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाठीमागे, पाण्याला खूप फोर्स आहे. अं, जबरदस्त फोर्स आहे पाण्याचा. कारण इथे जर तुम्ही गेलात तर पाणी सीधा खाली फेकतंय, तिकडे सीधा खाली घेऊन जातंय, एवढा पाण्याचा फोर्स आहे. पाहू शकता तुम्ही, असं जसं की डॅमचा दरवाजा उघडला एवढ्या फोर्सचा पाणी येत आहे. कंटिन्यू पाऊस आहे 2-4 दिवस, त्यामुळे पाण्याला जबरदस्त फोर्स आहे. आणि हा ग्रुप पहा मित्रांनो, जो ब्ल्यू शर्ट वाला आहे ना तो ग्रुप खूप पिलेच वाटतं काहीतरी, खूप आतरंगी चाले करतात, एकमेकांना आपटतात काय. 100% काहीतरी कांड होणार बघा. आता पाहू शकतो तुम्ही, इथून जर पाय वगैरे सटकला, आणि रविवारची गर्दी पण तुम्ही पाहू शकता. तरी हा खूप आतला स्पॉट आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे, एवढे लोक येत नाहीत. पण ज्यांना ज्यांना माहीत आहे ते आवर्जून येत आहेत. खूप आतमध्ये असलं तरी पण काही लोक येत आहेत. गर्दी बघू शकता तुम्ही, रविवार आहे त्या म्हणणे खूपच गर्दी कमी आहे, पण लोक भरपूर आलेत तरी पण. बघू शकता पाण्याचा फोर्स किती आहे, माणसाला घेऊन जात आहे. काय झोपायला
पाणी जाईल ना नाका तोंडात. हा बघा कुठे जाऊन अडकले. येतील कसे. बापरे, पोरं बघा कुठे गेलेत मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जवळून पाण्याचा फोर्स, जबरदस्त फोर्स आहे, एकदम जबरदस्त. इथे जरी माणूस गेला ना इथे पुढे, डायरेक्ट फेकून टाकते बाहेर. मगाशी मी जाता जाता वाचलो, म्हणजे वाहता वाहता असं जाता जाता म्हणजे पाण्यात वाहता वाहता. तुम्ही वेगळं काय समजू नका, जबरदस्त फोर्स आहे. चला तर मित्रांनो, 3:30 वाजलेत. आपण निघूया, आपल्याला घरी पण जायचं. इथून अर्धा तास पार्किंग जवळ ट्रेक आहे. इथून एक सव्वा तास घरी जायला वेळ लागेल, त्यामुळे आपल्याला जायला 5-5:30 होतील. तर आता निघूया. एक शेवटची झलक पाहून घ्या धबधब्याची, जबरदस्त. तर असा काय व्ह्यू आहे मित्रांनो. आपण जायला निघालेलो आहोत. एक शेवटचा व्ह्यू पाहून घ्या. खूप मजा आली. पाण्याला खूप फोर्स आहे, त्यामुळे जास्त पुढे जाता आलं नाही, पण ओव्हरऑल खूप मजा आली. चला मित्रांनो, 3:30 वाजले. अंदाजे 2:15-2:30 दरम्यान आलेलो आपण. 1-1.5 तास मजा केली. जास्त वेळ थांबून पण कंटाळा येतो. सेम धबधब्याचा व्ह्यू, थोडीफार आंघोळी वगैरे. देवने खूप मजा केली. देव कशी केली? देव मजा आली. हा, खूप मजा आली गाईस. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. तर हाच पाणी मित्रांनो खाली वॉटरफॉल मध्ये जातं. ही नदी आहे काय मला पण माहित नाही, पण इकडूनच सगळं जंगलाचं पाणी येतं, त्यामुळे गडूल पाणी आहे. पाऊस कंटिन्यू आहे. किडा किडा किडा. तोच पाणी इकडे खाली वॉटरफॉल आहे. आणि नजारे तर मित्रांनो 101 नजारे आहेत. जबरदस्त व्ह्यू आहे. इथे अजिबात ह्युमिडिटी नाही, गरमी नाही, काही नाही. एकदम गारवा जाणवतोय, गारवा. नजारे पण 101 आहेत. रस्ता थोडासा कन्फ्युजिंग आहे मित्रांनो. आलात तर इथे एक वॉटर क्रॉसिंग आहे आणि एक टावर आहे इलेक्ट्रिकचं, त्यालाच फॉलो करत येतं. तर मित्रांनो, तो येताना तुम्ही या रस्त्याने येता. इथे एक छोटासा वॉटर क्रॉसिंग आहे, नदी. आणि इथे एक लेफ्ट राईट साईडला एक टावर आहे इलेक्ट्रिकचं. इथून आलात की वॉटर क्रॉसिंग करून इकडूनच सरळ जायचं आहे. इकडे लेफ्ट साईडला इकडून सरळ सरळ रस्ता आहे. कारण इथे रस्ता खूप कन्फ्युजिंग आहे. मी पण हरवलेलो, मला पण 2दा रस्ता समजला नव्हता. ते एक मगाशी एक दादा दिसला, त्यालाच आम्ही फॉलो करत गेलो तिकडे. ठीक आहे, आलात तर ही वॉटर क्रॉसिंग लक्षात ठेवा. आणि हा राईट साईडला एक इलेक्ट्रिकचा टावर गेला, असा काही व्ह्यू आहे. चला तर मित्रांनो, आपण आपली बाईक पार्क केलेली तिथे पोहोचलो आहोत. इकडे आपली बाईक पार्क आहे आणि पावसाने पण जोरदार हजेरी लावलेली आहे. खूप काळोख केला, जोरात पाऊस येईल. चला तर मित्रांनो, आपण कुडेरान वॉटरफॉलवर निघालो. तिथून निघता निघता ब्लॉग एंड करता आला नाही, कारण पाऊस जोरात, एकदम जोरदार पाऊस आला. तर आपण फटाफट निघालो आणि आता एक नाश्ता करण्यासाठी तेच ब्लॉग एंड करतोय. ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता, छान होता. सुंदर वॉटरफॉल होता, खूप मजा आली. आणि आता आपण निघालो आपल्या घरी. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.